इयत्ता 9वी मराठी संतवाणी अ या संतवाणीची प्रश्नोत्तरं आपण आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नोत्तराकडे वळण्या अगोदर एक सूचना देते. हाच संतवाणी अ आणि आ चा व्हिडिओ आपण अगोदरही पाहिलेला होता. तो प्रश्नोत्तरासह दिलेलाही होता, पण वर्कबुकमध्ये बदल झाला असल्यामुळे मी हा नव्याने व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी देत आहे. चला तर मग नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचतो. आता आपण ही कविता वाचणार आहोत. तुम्हाला 2 मिनिटं दिली जातील, त्यात तुम्ही कविता वाचायची आहे आणि मग आपण प्रश्न सोडवणार आहोत. नीट वाचा, म्हणजेच कवितेच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मला वाटतं कविता वाचून झाली असेल. आता आपण वर्कबुकच्या प्रश्नोत्तरांकडे वळत आहोत. नमुना 1, प्रश्न पहिला. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1, आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, आकृतीबंध पूर्ण करा. प्रश्न विचारलेला आहे, भुकेली वा बाळ आणि अति करतो वाट पाहतो असे 2 प्रश्न विचारलेले आहेत. आता भुकेली वा बाळ अति करतो, तर अति काय करतो तो? बघा बरं, बघा ते वाक्य कुठे आहे. तुमच्याकडे टेक्स्टबुक सुद्धा असतील, ती आता समोर ठेवायची किंवा कविता तुमच्या समोर आहे ती ठेवा. भुकेली वा बाळ अति करतो, काय करतो? शोक. बरोबर, तुमचं उत्तर बरोबर आहे, शोक. लिहून घ्या. वाट पाहतो. आता कोण वाट पाहतं? वाट पाहणारा कोण आहे? कोणाची वाट बघतोय? भुकेली वा बाळ. अति करतो शोक. आता तो शोक करतोय म्हणजे दुःख करतोय आणि वाट पाहतोय. कोण? भुकेली वा बाळ. भुकेलीला बाळ वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय? वाट पाहे उरी माऊलीची. मग वाट पाहतो कोणाची? माऊलीची. समजलं उत्तर? मला वाटतं लिहूनही झालं असेल. समोर कविता ठेवली की उत्तरं बघून तुम्हाला तशीच्या तसे शब्द लिहिता येतात, म्हणजे शब्द लेखन करताना चुका होणार नाहीत. चला जाऊया पुढच्या स्लाइडवर, पुढच्या प्रश्नाकडे. आता त्यातलाच दुसरा प्रश्न आहे, वाट पाहतात. कोण वाट पाहतात? लेकी. तर लेकी कोणाची वाट बघतात? बघा बरं, वाक्य मिळतंय, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. हा मुळा म्हणजे कोण? तर मुराळी. ज्या मुली सासरी गेलेल्या आहेत त्यांना जो कोणी बोलवायला जातो त्याला मुराळी असं म्हटलेलं आहे. झालं, उत्तर मिळालं. आता वाट पाहतात संत तुकाराम. कोणाची वाट पाहतात? कुठली वाट पाहतायत? पंढरीची. बरोबर, लिहिलं उत्तर. वाट पाहतात लेकी मुळा किंवा मुराळी आणि संत तुकाराम पंढरीची. झालं लिहून? सोडवता सोडवता लिहायचं आहे कंपल्सरी.
तुमची वर्कबुक चेकिंगसाठी मागून घेणार आहोत आम्ही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य अर्थ शोधा. त्यातलं पहिलं आहे आस लागणे म्हणजे. आता 3 पर्याय दिलेले आहेत, ते वाचते. जे योग्य वाटेल त्याला तुम्ही टिक करा, मग आपण उत्तरं सोडवूया. ध्यास लागणे, उत्कंठा वाढणे, घाई होणे, तहान लागणे. आस लागणे म्हणजे ध्यास लागणे. उत्तर आहे क पर्याय ध्यास लागणे. दुसरं आहे वाटुली म्हणजे. 4 पर्याय दिलेत. क धाटुली, ख वाट, ग वळण, घ वाट पाहणे. वाटुली म्हणजे काय? ख पर्याय वाट. टिक करून घ्या, नंतर तरी चालेल. चला जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. कृती 2 आकलन कृतीमधला दुसरा प्रश्न आहे. समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा. ह्या 2 ओळी दिलेल्या आहेत. या त्या काव्यपंक्ती म्हणजे कवितेच्या ओळींचा अर्थ दिलेला आहे आणि ह्यातून कुठली ओळ सूचित करते, कुठली काव्यपंक्ती दिलेली आहे ते तुम्हाला त्या कवितेच्या ओळीतून शोधून लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्षाचे जीवन असते. बघा बरं कुठली ओळ बरोबर वाटते तुम्हाला? कोणत्या ओळीचा अर्थ हा आहे? मिळाली ओळ? तिसरी ओळ काय आहे? पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, म्हणजेच पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्षाचे जीवन असते. लिहून घ्या किंवा खूण करून घ्या. आता दुसरा प्रश्न आहे मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. कुठली ओळ बरं आहे? शोधा. दुसरी ओळ. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, म्हणजेच मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे. मिळालं उत्तर? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा कवितेतील शब्दार्थ. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आस. आस म्हणजे इच्छा. लिहून घ्या हा. लेकी म्हणजे मुलगी किंवा लेक लिहिलं तरी चालेल. दोन्हीही अर्थ लिहून ठेवा, लेक किंवा मुलगी. तिसरं आहे आसावणे. म्हणजेच काय? तर आतुरणे. आसावणे म्हणजे आतुरणे, आतुर होणे. त्याचा शॉर्ट फॉर्म मी बनवला आहे आतुरणे किंवा व्याकुळणे असं लिहिलं तरी चालेल, कारण आसावणेचा अर्थ आहे आतुर होणे आणि व्याकुळ होणे. तर आपण इकडे छोट्या प्रमाणात लिहू शकतो. आसावणे म्हणजे आतुरणे किंवा व्याकुळणे. दोन्ही अर्थ बरोबर आहेत. माझ्यासोबत तुम्ही लिहित आहात. चौथं आहे वाटुली म्हणजेच वाट.
झालं लिहून? चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृती 4 काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे, संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. मुलांनो, दृष्टांत म्हणजे काय? तर उदाहरण, एक्झाम्पल. बघा, ही जी आपण भेटी लागी जीवा संतवाणी अभ्यासलेली आहे ती कोणी लिहिली आहे? तर संत तुकारामांनी लिहिलेली आहे. त्यांनी ह्या संतवाणीमध्ये उदाहरणं दिलेली आहेत. ह्या उदाहरणाला दृष्टांत असं म्हणतात. तर कुठली कुठली उदाहरणं दिलेली आहेत बघा बरं, नजर घालून तुम्ही त्या एक एक स्टॅन्झावर लक्ष द्या, एक एक कडवं बघा. कोणाचं उदाहरण दिलेलं आहे? पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन, म्हणजेच पौर्णिमेचा चंद्र आणि चकोर यांना, म्हणजे चकोर हा पक्षी आहे, आता तो काल्पनिक पक्षी असं म्हणतात. तर त्या पक्षाला, हा पक्षी कशावर जगतो? तर पौर्णिमेचं चांदणं पिऊन किंवा पौर्णिमेचा चंद्रमा चांदोमा बघून त्याची चंद्रकिरण तो पीत असतो, अशी कवी कल्पना आहे. बरोबर? तर जसं चकोर पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघतो तसंच किंवा त्या प्रकारे संत तुकाराम विठ्ठलाच्या भेटीची आस धरतात किंवा वाट पाहतात. त्यानंतर दुसरा दिलेला दृष्टांत असा होता की दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहत असे वाटुली पंढरीची. की सासरी गेलेली मुलगी दिवाळीच्या सणाला माहेरून कोणीतरी मुरहाळी आपल्याला न्यायला येईल म्हणून वाट बघतात. त्याचप्रमाणे संत तुकाराम विठ्ठलाची वाट बघतायत की मी देखील पंढरपुरीहून कोणीतरी मला विठ्ठल भेटीसाठी न्यायला येईल, याची ते वाट बघतायत. तर तिसरं अजून त्यांनी दृष्टांत सांगितलेला आहे, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावून श्रीमुख दावी देवा. सॉरी, त्या अगोदर येईल की भुकेली वा बाळ अतिशोक करी, वाट पाहे उरी मावलीची. म्हणजेच काय? तर संत तुकाराम काय म्हणतायत की लहान बाळ भुकेसाठी किंवा भुकेपोटी व्याकुळ होऊन शोक करत असतो, रडत असतो, आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तशीच वाट संत तुकाराम पांडुरंगाच्या भेटीची पाहत आहेत. हा, तर ही जी दृष्टांत आहेत, हे दृष्टांत आहेत किंवा ही उदाहरणं आहेत, ह्यातलं तुम्हाला कुठलं दृष्टांत आवडलेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे. आता मी एक उत्तर मॉडेल आन्सर म्हणून तुम्हाला सांगते. आता ही जी 3 दृष्टांत मी तुम्हाला सांगितले त्याचा तुम्ही कुठलाही लिहा. मला आवडलेला दृष्टांत म्हणजे श्री विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून संत तुकारामांच्या मनाला एक ध्यास लागलेला आहे. त्यांची आर्तता म्हणजेच भेटण्याची ओढ ज्या दृष्टांतामध्ये तीव्रतेने दिसते तो भुकेलिया बाळ अतिशोक करी, हा दृष्टांत मला खूप आवडला. कारण का? तर आई आणि तिचं बाळ ह्यांचं प्रेमळ नातं यातून ठळकपणे संत तुकाराम व्यक्त करत आहेत. बरोबर? जसं भुकेलेला बाळ आपल्या आईपाशी हट्ट धरतो, आपल्याला खायला द्यावं म्हणून तो शोक करतो, आक्रोश करतो किंवा रडतो, आणि तो बालकाचा जो भाव आहे तो या दृष्टांतातून पुरेपूर स्पष्ट झालेला आहे. कारण संत तुकाराम श्री विठ्ठलाला विठू माऊली म्हणून साथ घालतात. आता माऊली म्हणजे कोण? तर आई. मग आईची माया आणि बाळाची निरागसता हे या दृष्टांतातून दिसून येतं, म्हणून मला हा दृष्टांत खूप आवडला. हे माझं उत्तर आहे. तुम्ही बाकीचे उदाहरणं घेऊन तुम्ही तुमचा आवडलेला दृष्टांत लिहू शकता. चला आता आपण
पुढच्या प्रश्नाकडे वळूया. नमुना कृती 2 आहे. जरा पटकन नजरेखालून कविता घाला म्हणजे पुढील प्रश्नांची उत्तरं चटकन मिळतील. पटकन वाचा, चटकन उत्तरं मिळतील. चला, मला वाटतं झालंय. आपण प्रश्नाकडे वळूया. नमुना 2 प्रश्न 1 ब. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला भाग आहे जोड्या जुळवा. यात 2 गट दिलेत, अ गट आणि ब गट. पटापट उत्तरं लिहून काढा, मग मी सोडवते. भेटील अ गटात लिहिलेलं आहे भेटी लागी जीवा. दुसरं आहे तैसे माझे मन. तिसरं आहे पाहे रात्रंदिवस. आणि चौथं आहे पौर्णिमेचा चंद्रमा. ब गटात दिलेली आहेत उत्तरं, ती मी वाचते. अ गट अ आहे वाट तुझी. ब चकोरा जीवन. क वाट पाहे. ड लागलीसे आस. मला वाटतं तुम्ही उत्तरं शोधलेली असतील. चला तर मग आपण बरोबर उत्तरं बघूया. भेटी लागी जीवा. काय आहे उत्तर? ड लागलीसे आस. ज्यांचं उत्तर चुकीचं आहे त्यांनी आपलं उत्तर बदलायचं आहे किंवा नंबर घालून नंतर लिहिलं तरी चालेल, पण लिहायचं मात्र आहे. दुसरं आहे तैसे माझे मन. काय बरं उत्तर येईल? तैसे माझे मन वाट पाहे. कविता समोर ठेवली की उत्तरं पटापट मिळतात. तिसरं आहे पाहे रात्रंदिवस. काय आहे? पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता चौथं आहे पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. झाली उत्तरं बघून तुमची. चला पुढच्या प्रश्नांकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. पहिला प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. धावूनी टिंब टिंब दावी देवा. काय बरं उत्तर आहे? श्रीमुख. बरोबर. दुसरं आहे दिवाळीच्या मुळा टिंब टिंब आसावली. कोण आसावली? लेकी. आता इथे एकाच शब्दाचे अनेक अर्थ दिलेले आहेत, पण तुमच्या कवितेत जो शब्द आहे तोच इथे लिहायचा आहे. चला आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे कोष्टक पूर्ण करा. वाट बघणारा कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचं कारण. पहिला आहे भुकेलेलं बाळ. वाट का बघतोय? तर त्याला भूक लागलेली आहे. मग तो कोणाची वाट बघतोय? तर त्याच्या आईची किंवा माऊलीची. आईची किंवा माऊलीची, दोघांपैकी कोणतंही उत्तर लिहिलं तरी चालणार आहे. लिहून घ्या. आईची किंवा माऊलीची, कुठलंही उत्तर चालेल. दुसरं आहे वाट बघणारा कोणी दिलेला नाहीये. कोणाची वाट बघतोय? तर पांडुरंगाची. वाट बघण्याचं कारण काय आहे? तर भेटीची आस आहे, इच्छा आहे. कोण बरं वाट बघत असेल? तर संत तुकाराम वाट बघत आहेत. कोणाची? पांडुरंगाची. कशासाठी? त्यांना भेटीची आस आहे, इच्छा आहे म्हणून. जाऊया पुढे. प्रश्न तिसरा. मुलांनो जरा लक्ष द्या. प्रश्न दुसरा कोष्टक पूर्ण करा. आत्ता आपण जे सोडवलं त्याच्या खालती थोड्याशा लाईन सोडलेल्या आहेत, तर त्या काही उत्तरं वगैरेसाठी नाही आहे किंवा तो प्रश्न नाही आहे. हां, सांगून ठेवते. प्रश्न तिसरा कवितेतील शब्दार्थ बघा बरं. मज. मज म्हणजे माझे.
दावी, दाखवणे. लिहत चला. मज म्हणजे माझे, दावी म्हणजे दाखवणे, भुकेलिवा म्हणजे भुकेले, भुकेलिवा म्हणजे भुकेले, आणि मुख म्हणजे चेहरा, चेहरा. श्रीमुख म्हणजे देवाचे तोंड, पण तोंड लिहू नका, चेहरा असं लिहा. चला जाऊया पुढे. कृती 4 काव्य सौंदर्य. त्यातला पहिला प्रश्न आहे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात तुमच्या शब्दात लिहा. आता बघा, ही उदाहरणं किंवा हे दृष्टांत या संतवाणीमध्ये दिलेले आहेत. ते दृष्टांत काय दर्शवतात, तर तुकारामांना विठ्ठलाच्या भेटीची जी इच्छा आहे त्यासाठी हे लिहिलेले आहेत. जसं चकोर जो पक्षी आहे हा काय करतो, तर पौर्णिमेच्या चंद्राची वाट बघत असतो. त्याचप्रमाणे विठ्ठल भेटीसाठी संत तुकारामांना सुद्धा काय लागलेली आहे, आस लागलेली आहे, भेटीची आस लागलेली आहे. आणि त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, तर विठ्ठल दर्शन. आणि ते या उदाहरणातनं इथं पटवून देत आहेत. आता उत्तर कसं असावं, तर अभिप्रेत आहे ते मी सांगते. चकोराला फक्त चांदण्यांची आस असते. तो चकोर पक्षी चंद्रप्रकाश खाऊन जगत असतो. चंद्रकिरण हेच त्याचं जीवन आहे. म्हणजेच चकोराला जशी चंद्रकिरणाची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो. त्याच प्रकारे संत तुकारामांचे मन विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले आहे. संत तुकाराम महाराजांना या दृष्टांतातून हे सिद्ध करायचे आहे की चकोर पक्षाला जसं चांदणं किंवा चंद्रप्रकाश ही एकमेव गोष्ट हवी आहे, तशी मला सुद्धा माझी विठाई किंवा विठू माऊली हवी आहे. विठ्ठलाच्या भेटीशिवाय माझं जगणं निरर्थक आहे, नीरस आहे. आणि हेच तुकारामांना इथे नमूद करायचं आहे, बरोबर, किंवा हेच सिद्ध करायचं आहे. हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा. माझी स्लाइड आणि तुमच्या वर्कबुकमधलं प्रश्न यामध्ये फरक आहे. तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये बघा. प्रश्न दुसरा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. मुलांनो, मागे आपण ज्या प्रश्नांची उत्तरं अभ्यासली होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला रसग्रहण कसं करायचं हे सांगितलं होतं. तरी सुद्धा पुन्हा मी ते सांगणार आहे. रसग्रहण हा 8 मार्कांचा प्रश्न आहे. हा रसग्रहण भाग आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. मुलांनो, हे रसग्रहण जर नीट लक्षात ठेवलं ना तर 8 पैकी 8 मार्क तुम्ही आरामात मिळवू शकाल. गुणांच्या दृष्टीने अतिशय सोपा असलेला हा प्रश्न आहे.
अगदी तळागाळातील मुलं सुद्धा हा खूप छान प्रकारे सोडवू शकतात. आता आपण प्रश्नाकडे जाणार आहोत. मुलांनो, ह्यावर किंवा ह्या रसग्रहण विभागामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. कवितेचे कवी म्हणजे त्यांचं नाव दिलेलं असतं, कवितेचा विषय दिलेला असतो. हे 1-1 मार्काचे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला या कवितेतून मिळणारा संदेश हाही विचारला जातो. याला 2 गुण आहेत. त्यानंतर कवितेच्या काव्यपंक्ती दिलेल्या असतात, म्हणजेच कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्याचा तुम्हाला समजलेला सरळ साधा सोपा अर्थ लिहायचा असतो. हा सुद्धा 2 मार्कांचा प्रश्न आहे. त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण हाही प्रश्न विचारला जातो आणि त्याला सुद्धा 2 गुण आहेत. त्यानंतर त्याखालती अजून एक प्रश्न येतो, समानार्थी शब्द लिहा. ह्याला सुद्धा 2 गुण असतात. तुमच्या पूर्ण कवितेमधले काही शब्द घेऊन त्याचे अर्थ तुम्हाला विचारले जातात. अशा प्रकारे हा 8 मार्काला येणारा प्रश्न आहे. आता आपण तो वर्कबुकच्या आधारे सोडवूया. चला. प्रस्तुत कवितेचे कवी आता कोण आहेत? संत तुकाराम. मी हे तुम्हाला मागे वहीमध्ये लिहून घ्यायला सांगितलेलं होतं. मला वाटतं तुमच्याकडे लिहिलेलं असेल, त्यामुळे मी जास्त वेळ न दवडता पुढे जाणार आहे. कवितेचा विषय विठ्ठल दर्शनाची असीम ओढ किंवा विठ्ठल भेटीची ओढ असं लिहिलं तरी चालेल. तुम्ही एकतर उच्च भाषा वापरा किंवा साधी सरळ सोपी भाषा वापरा तरी सुद्धा चालणार आहे. मुलांनो, हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा सोडवताना पाठ्यपुस्तक समोर ठेवायचं आहे. कवितेचा परिचय जिकडे दिलेला असतो तिथून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत असतात. आता 3रा प्रश्न आहे, कवितेतून मिळणारा संदेश. तुमच्या वर्कबुकमध्ये तो 4था प्रश्न दिलेला आहे. आता या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळाला? तर जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते किंवा आवडत असते त्याविषयी आपल्या मनात अतीव ओढ असेल, म्हणजेच त्या व्यक्तीला भेटण्याची तळमळ असेल आपल्या मनामध्ये, तर ती आपल्याला दर्शन देतेच, तर ती व्यक्ती आपल्याला भेटतेच, असा ह्याचा अर्थ आहे. जाऊया पुढे. आता माझ्याकडे प्रश्न आहे दिलेल्या काव्यपंक्तीचा अर्थ. तुमचा वर्कबुक मधला 3रा प्रश्न असेल हा. बरोबर. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा अर्थ आणि ओळी दिलेल्या आहेत. भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आता मी याचा अर्थ इकडे दिलेला नाहीये, कारण का तुमच्या वर्कबुकमध्ये जिथे कविता सुरुवात झालेली आहे, तुमच्या वर्कबुकचं पेज आहे 7. वर्कबुकचं 7 नंबरचं पान. तिथे प्रत्येक जी स्टांजा आहे किंवा काव्यपंक्ती आहेत, प्रत्येक कडव्याचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ दिलेला आहे. तिथून तो उचलायचा आहे आणि इथे लिहायचा आहे. आणि तो सुद्धा कसा लिहायचा आहे, तर आपल्या भाषेमध्ये लिहायचे आहे, सोप्या भाषेमध्ये, तुम्हाला समजेल असं. तर तुम्ही काय लिहू शकाल बरं? बघा बरं. संत तुकाराम श्री विठ्ठलाची आळवणी करताना म्हणतात, हे विठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजेच दर्शनाची तीव्र ओढ लागलेली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहतो आहे. बस इतकाच अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. आता तुमच्या वर्कबुक मधला 5वा प्रश्न, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण. तर ही कविता मला का आवडली, तर तुम्ही काय लिहू शकाल, तर
संत तुकाराम लिखित भेटी लागी जीवा ही संतवाणी मला खूप आवडली. आता का आवडली? तर संत तुकारामांनी वेगवेगळ्या दृष्टांतामधून म्हणजेच उदाहरणातून विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ व्यक्त केली आहे. त्यात चकोर चंद्रमा, लेक माहेर, आई आणि भुकेलेलं बाळ हे दृष्टांत सांगितलेले आहेत. ते काळजाला भिडतात. त्यानंतर विठू माऊली व आपण तिचे बाळ ही कल्पना सुद्धा मला आवडली. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकतात. आता मी लिहिलेलं आहे इकडे, संत तुकारामांना विठ्ठल दर्शनाची आस लागली आहे. ती त्यांनी विविध दृष्टांतातून समर्पकरित्या व्यक्त केली आहे. त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. श्री विठ्ठल माऊली व आपण त्याचे बाळ आहोत ही कल्पना मला भावल्यामुळे हा अभंग मला आवडला. उत्तर लिहिताना आवडलं की न आवडलं हे लिहिताना आवडली नाही असं नकारात्मक उत्तर लिहायचं नाही. कळलं? चला 2 प्रश्न ते आपण पटकन सोडवून घेऊया. आता मी माझ्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे की समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात. माऊली, आई, जीव, प्राण, चंद्र, शशी, मन आणि चित्त. तर अशा प्रकारे हा पूर्ण 8 मार्कांचा प्रश्न असतो. हे मी माझ्या स्लाइडमध्ये माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवते. तुमच्या वर्कबुकमध्ये तसं दिलेलं नाहीये. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इतर स्वाध्याय कृती प्रश्न 3 कोष्टक पूर्ण करा. आता वाट बघणारा चकोर कोणाची वाट बघतोय ते लिहायचंय. आणि वाट बघण्याचं कारण काय बरं कारण आहे? तर चंद्रकिरण हेच त्याचं जीवन. वाट बघणारा चकोर, वाट बघण्याचं कारण चंद्रकिरण त्याचं जीवन. मग कोणाची वाट बघतो? तर नुसतं चंद्राची लिहू नका, पौर्णिमेच्या चंद्राची लिहायचंय. कळलं? तरच पूर्ण मार्क मिळेल. आता वाट बघणारा दिलेला नाहीये. कोणाची वाट बघतोय? तर माहेरचे बोलावणे येणे. आणि वाट बघण्याचं कारणही दिलेलं नाहीये. मग कोण वाट बघतंय बरं माहेरचं बोलावणे यायची? लेक, मुलगी किंवा लेकी. लेक, मुलगी किंवा लेकी काहीही लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे. आता ती कोणाची वाट बघते? माहेरचं बोलावणं येण्याची. वाट बघण्याचं कारण काय आहे? तर दिवाळीचा सण एवढंच लिहायचं आहे. वाट बघण्याचं कारण दिवाळीचा सण. आता शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 4 भावार्थाधारित तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या भेटीसाठी आसुसलेले आहात हे सांगण्यासाठी एखादा दृष्टांत वापरा व तो स्पष्ट करा. आता बघा, उत्तर असं यायला पाहिजे. लग्न करून सासरी गेलेल्या लेकीला दिवाळीच्या सणापूर्वी माहेरची ओढ लागलेली असते आणि म्हणून ती मुऱ्हाळीची वाट पाहते. कधी एकदा हा मुऱ्हाळी येईल आणि मला माहेरपणासाठी दिवाळीच्या सणानिमित्त घेऊन जाईल याची ती वाट पाहत असते. आता तिचा आणि तुमचा काय संबंध आहे? तर तो संबंध इथे जोडायचा आहे की त्याचप्रमाणे मी ही माझ्या मित्रमैत्रिणींच्या भेटीसाठी व्याकुळ आहे. आत्ताचं बघा काय चाललंय. तर तुम्ही एकमेकांना भेटू शकत नाही आहात, करोना आहे, बरोबर? मग करोनाच्या पार्श्वभूमीमुळे मी घराच्या बाहेर पडू शकत नाही, आनंदाने मस्ती मजा करू शकत नाहीत, माझ्या मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाहीत, असं तुम्ही देऊ शकतात. किंवा तुम्ही असं देऊ शकतात, माझा मित्र किंवा मैत्रीण परदेशी आहे, अमेरिकेला आहे आणि मग आम्ही प्रत्यक्ष भेटू मजा करू शकत नाही आहोत. तर हे उदाहरण तुम्ही इथे देऊ शकता. आणि अशा प्रकारे
संतवाणी अ आपली पूर्ण झालेली आहे. वर्कबुक पूर्ण करायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या अभंगवाणीच्या प्रश्नोत्तरात भेटूया. तोपर्यंत वर्कबुक कंप्लीट करून ठेवा. धन्यवाद.